लोक म्हणतात, "अरे, तू खूप टॅलेंटेड आहे. त्याच्याकडे नशीब आहे. त्याचं काम भारी चाललंय." पण मित्रांनो, सत्य एकच आहे. ज्याने आपल्या कामात बाप बनण्याची शपथ घेतली, त्याचं नाव इतिहासात लिहिलं गेलं. तुमचं क्षेत्र कोणतंही असो, अभ्यास, व्यवसाय, कला, खेळ, पण त्या कामात तुम्ही जर बाप झाला, तर स्पर्धा संपली. लोक काम करतात करायचं म्हणून, पण ज्याला कामाची भूक असते, तो कामाला कलेने करतो. तो प्रत्येक दिवस स्वतःला विचारतो, आज मी माझ्या कामात कालपेक्षा चांगलं झालो का? हीच वृत्ती तुम्हाला गर्दीतून वेगळं करते. तुम्ही ऑफिसमध्ये असाल, दुकानात, यूट्यूबर, शेतकरी, मेकॅनिक, डॉक्टर, तुमचं नाव ऐकलं की लोकांनी म्हणावं, "अरे, हा त्याच्या कामात बाप आहे." हा दर्जा मिळवायला कष्ट लागतात आणि सतत स्वतःला सुधारावं लागतं. बाप होणं म्हणजे अहंकार नाही, ते म्हणजे पूर्ण आत्मविश्वास. जेव्हा तुम्ही कामात बाप बनता, तेव्हा तुम्ही वेळेचे मूल्य ओळखता. तुम्ही डिटेल्समध्ये जाता. तुम्ही प्रत्येक चूक शिकवण बनवता. सामान्य लोक म्हणतात, "झालं, चालेल." पण बाप लोक म्हणतात, "आणखीन चांगलं करूया." हीच मानसिकता तुम्हाला टॉपवर नेते. तुमच्या कामाकडे प्रेमाने बघा. त्याला खेळासारखं जिंकायचं समजा. दररोज काहीतरी नवीन शिका. कारण जगात सर्वात धोकादायक व्यक्ती ती असते, जी रोज स्वतःला सुधरवत असते. तुमचं नाव असं ठेवा, की लोकांनी विचारलं पाहिजे, "तो कोण?" आणि उत्तर मिळावं, "तो, अरे तो तर त्याच्या कामात बाप आहे." तर मित्रांनो, आजपासून ठरवा, काम साधं नको, सर्वोत्तम हवं. नाव साधं नको, उदाहरण हवं. आणि काम करताना लक्षात ठेवा, तुमच्या कामात बाप बना.